नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा देण्यासंदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून टप्पावाढ प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। परंतु हे टप्पावाढ देत असताना कोणकोणती कागदपत्रे सादर करायची आहेत त्या संदर्भात स्पष्टता दिसून येत नाही। परंतु जिल्हा परिषद हिंगोली शिक्षण विभाग माध्यमिक या कार्यालयाचे पत्र आज दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। या पत्रामध्ये कोणती कागदपत्रे सादर करावयाची आहेत त्याबाबतीत स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे। पाहूया पत्र सविस्तरपणे। सदरील पत्र हे सर्व मुख्याध्यापक खाजगी अंशतः अनुदानित माध्यमिक शाळा जिल्हा हिंगोली यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे। पत्राचा विषय आहे खाजगी अंशतः अनुदानित माध्यमिक शाळांना 20% वाढीव अनुदानाचे प्रस्ताव सादर करणे। पत्रात म्हटले आहे की उपरोक्त विषय आपणास कळविण्यात येते की आपली शाळा यापूर्वी शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 नुसार 20%, 40% व 60% अनुदानास पात्र ठरलेले असून संदर्भ क्रमांक 2 अन्वये वाढीव 20% अनुदान वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली असल्याने त्यासाठी सदर शासन निर्णयात खालीलप्रमाणे तपासणी सूची निश्चित करण्यात आलेली असून अघोषित पात्र शाळेस 20% व अंशतः अनुदानित शाळेस वाढीव 20% अनुदान आदेश वितरित करण्यासाठी खालील अभिलेखासह प्रस्ताव या कार्यालयात दिनांक 10 सप्टेंबर 2025 पर्यंत विनाविलंब सादर करावे। प्रस्तावामध्ये जोडण्यात येणारे कागदपत्रे: नंबर 1 शाळेचे वर्ग तुकड्या अतिरिक्त शाखा यांचे मान्यता आदेश। नंबर 2 शासनाचे शाळा मान्यता आदेश। नंबर 3 शाळेचे सन 2024-25 चे संच मान्यतेची प्रत। नंबर 4 सरळ प्रणालीतील विद्यार्थी व शिक्षकांची माहितीची प्रत 2024-25। नंबर 5 शाळा वर्ग तुकड्या हे स्वयं अर्थसहाय्यित सुरू नाहीत याबाबतचे स्वयंघोषण प्रमाणपत्र मुअ। नंबर 6 माननीय सहाय्यक आयुक्त यांची सुधारित बिंदू नामावलीची प्रत सादर करावी। नंबर 7 शाळेतील 20%, 40%, 60%ची शिक्षणाधिकारी यांच्या अनुदानाचे आदेशांची प्रत। नंबर 8 शाळेतील सर्व कर्मचारी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत समाविष्ट आहेत नाहीत याबाबतचे हमीपत्र 100च्या बंधपत्रावर अर्थातच बॉन्ड पेपरवर। नंबर 9 शाळेतील विद्यार्थी सर्व कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदविण्यात आल्याची प्रत मागील 1 महिन्याची। नंबर 10 शाळेतील सर्व कर्मचारी यांचे वैयक्तिक मान्यता सेवा सातत्य व मुख्याध्यापकांचे नियुक्ती आदेशाची प्रत। नंबर 11 शाळेस मान्यता दिलेल्या मूळ ठिकाणी सुरू असल्याबाबतचे हमीपत्र अथवा सदर शाळेचे स्थलांतर झालेले असल्यास त्यास संबंधित शासन मान्यतेचे आदेश। नंबर 12 शासन निर्णय दिनांक 13 मे 2025 नुसार शाळांमधील विद्यार्थिनीची सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी केल्याची माहिती पुराव्यासह सादर करावी। तसेच ज्या मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याकरिता टप्पा अनुदान प्रस्तावित करण्यात आले आहे त्याच मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याला टप्पा अनुदान अनुज्ञेय करण्यात आला आहे। सदर मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचारी यांचे पद राजीनामा, बदली, समायोजन, सेवानिवृत्ती इत्यादी कारणामुळे रिक्त झाले असल्यास अशा पदास टप्पा अनुदान अनुज्ञेय राहणार नाही असे सविस्तर आदेश शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद हिंगोली यांनी दिले आहे। मित्रांनो, सदरील पत्रानुसार आवश्यक असणारे अभिलेखासह प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, हे पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणावरून हे पत्र डाउनलोड करून घ्यावे।